रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी किसन महाराज चौधरी. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन आणि ज्ञानेश्वरीतील तिसरा अध्याय कर्मयोग या संदर्भातलं चिंतन आपण ऐकत आहोत. मागच्या भागाला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलात. खरोखर जेव्हा हा प्रतिसाद ऐकतो, पाहतो, तेव्हा खूप आनंद होतो. पण काही काही गोष्टी पुन्हा एकदा सांगाव्याशा वाटतात की तरुणांचा जेवढा सहभाग पाहिजे तेवढा सहभाग अजूनही मिळत नाही. तो मिळणं जास्त गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट जाणवते की अलीकडे तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे की यूट्यूबवर या गोष्टीचा सर्वे केला जातो आणि त्या सर्वेच्या माध्यमातून कोणत्या वयोगटातील लोक किती टक्के पाहतात, किती टक्के स्त्रिया पाहतात, किती टक्के पुरुष पाहतात, त्यामध्ये स्त्रियांची संख्या मात्र कमी जाणवते. आणि म्हणून महिलांची संख्यासुद्धा वाढणं हे खूप गरजेचं आहे. कारण आज महिलांचं प्रबोधन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरे. आणि म्हणून खरं तर महिलांचं प्रबोधन होणं तेही तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मूळ विषयाकडे येऊया. एथ वडिले जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. तिसऱ्या अध्यायामधील ही ओवी आज चिंतनासाठी घेतली आहे. 158व्या क्रमांकाची ओवी आहे. माऊलींनी या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची व्याख्या सांगितली. खरं तर धर्म हा शब्द मूळ गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायात फार कमी वेळा आला आहे. परंतु माऊलींनी वाकी हा शब्द फार व्यापक अर्थाने आपल्यासमोर सांगितला आहे. धर्माची व्याख्या करताना त्यांनी कर्म हा शब्द खूप वेळा वापरला आहे. जवळजवळ 20 ते 21 वेळा कर्म या अर्थाचा शब्द माऊलींनी वापरलेला आहे. धर्माची व्याख्या करताना माऊली म्हणतात, एथ वडिले जे जे करीते त्या नाम धर्म ठेविती. म्हणजे वडील माणसं जे करतात त्याचं अनुकरण पुढची पिढी करते आणि त्यालाच आपण धर्म असं म्हणतो. इथे वडील या शब्दाचा अर्थ बाप असा नाही घ्यायचा बरं का, किंवा पिता असा घ्यायचा नाही. कारण पिता कधीकधी पिता पण असतो. वडील म्हणजे मोठी माणसं, संत, व्यास, वाल्मिकी, ऋषीमुनी यांच्यासाठी वडील हा शब्द वापरलेला आहे. मग हे जे करतात ना त्याचं अनुकरण पुढच्या पिढीने करावं. धर्माची व्याख्या मी मागच्याही भागात सांगितली. धारयति इति धर्मः. समाजाची धारणा ज्याच्यामुळं होते त्याला आपण धर्म म्हणतो. सत्य, सदाचार, शांती, प्रेम आणि अहिंसा ही 5 मूल्ये आहेत. या 5 मूल्यांमुळं धर्माची स्थापना होते. याच्यातलं एक जरी मूल्य संपलं तरी आपण म्हणतो अधर्म झाला. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अवताराचं कार्य सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना तेव्हा होते जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, दुष्टांचं फावतं, सज्जनांना त्रास होतो, त्यावेळेला भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. असो,
मागच्या भागामध्ये आपण जर आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर त्याचं फळ हे चांगलं मिळतं. हेतुरहित अशा प्रकारचं कर्म आपण करावं. कर्मामध्ये हेतुशुद्ध असला पाहिजे. माऊली या ठिकाणी म्हणतात, म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्म राहटे. फळाची अपेक्षा न धरता तुझं कर्म कर. आणि असं जेव्हा तू कर्म करशील ना, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पावले जगती. म्हणजे जे निष्काम पद्धतीने ज्यांनी कर्म केलं ते कैवल्यपदापर्यंत गेले. तू क्षत्रिय आहेस, तुझं काम तू कर. पुन्हा पुन्हा भगवंत अर्जुनाला हे सांगतायत. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप गोष्टी आपल्याला अशा दिसतात. संस्कृती खूप महान आहे. आपल्या वडीलधाऱ्यांनी ही संस्कृती निर्माण केली आहे. मला पुराणातली एक गोष्ट आठवते. शंख आणि लिखित दोघेजण भाऊ होते. त्यांची गुरुकुलं होती. शेकडो विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकत असत. शंख हा धाकटा आणि लिखित हा थोरला भाऊ होता. एक दिवस शंख आपल्या भावाच्या आश्रमाकडे चाललेला आहे, गुरुकुलाकडे चाललेला आहे. रस्त्याने जाताना त्या आश्रमात अनेक प्रकारचे आम्रवृक्ष होते. एका आंब्याला लगडलेला एक पाडाचा आंबा त्याने पाहिला. तो त्याने तोडलासुद्धा आणि खाल्लासुद्धा. जेव्हा तो आपल्या भावाच्या बागेमध्ये गेला, आश्रमात गेला, तो म्हणतो, दादा आज किती गोड आंबा खाल्ला म्हणून सांगू. लिखित असं म्हणतो, तो आंबा गोड असणारच, कारण तो माझ्या बागेतला आंबा होता. आता मात्र शंखाच्या चूक लक्षात आली. आपल्या भावाच्या बागेतला जरी आंबा असला तरी त्याला न विचारता आपण तोडून खाल्ला. आपल्याला शासन झालं पाहिजे. तो भावाला म्हणाला, चूक माझ्याकडून झाली. तुझ्या बागेतला आंबा तुला न विचारता मी तोडला आणि खाल्लासुद्धा. तू मला शासन केलं पाहिजे. तो म्हणाला, अरे माझी बाग काय आणि तुझी बाग काय, मी नाही तुला शासन करणार. तेव्हा शंख म्हणतोय, चूक माझ्याकडून झाली. शासन करण्याचा अधिकार राजाला आहे. तो राजाकडे गेला आणि राजालाही तो सांगतोय. घडलेला प्रसंग त्याने सांगितला आणि शासन मला केलं पाहिजे. राजा म्हणतो, ज्याच्याबद्दल कोणीतरी तक्रार केलेली असते त्यालाच आम्ही शासन करतो. तुमच्याबद्दल कोणाची तक्रार नाही म्हणून मी शासन करू शकणार नाही. शंख विचार करतोय, भाऊ आपल्याला शासन करत नाही, राजा आपल्याला शिक्षा करत नाही, मग चूक तर केली आहे, शासन तर झालंच पाहिजे. मग त्याने ज्या हाताने आंबा तोडलेला आहे तो हातच कायमचा तोडून टाकला. याला स्वयंशासन असं म्हणतात. तुम्ही म्हणाल की फार पुराणातली गोष्ट सांगितली. 350 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. जेव्हा दादोजी कोंडदेव शिवरायांच्या बागेतून खेड शिवापूरला बागेतून फिरत होते, एक परिपक्व झालेला आंबा त्यांच्या शिरपेचा अडकला. त्यांनी तो आंबा तोडला. परंतु लगेच विचार डोक्यात आला की ही बाग राजांची आहे, आपल्याला काय आंबा तोडण्याचा अधिकार. लाल महालामध्ये जेव्हा सभा भरली तेव्हा सर्वांच्या समक्ष हा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं की शासन मला झालं पाहिजे. जिजाबाईंना मोठा प्रश्न पडला. राजमाता असं म्हणतायत की गुरुदेव, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्य चालवतो, आम्ही कोण तुम्हाला शासन करणार. दादोजींनी सांगितलं की शासन करण्याचा अधिकार शिवरायांना आहे, त्यांनी मला शासन केलं पाहिजे. शिवरायांना मोठं धर्मसंकट पडलं. आपण
गुरूंना शासन कसं करणार? पण तरीसुद्धा त्यांनी एक सौम्य शासन सांगितलं की ज्या हाताने आंबा तोडलेला आहे त्या हाताच्या अंगरख्याची बाही तुम्ही तोडून टाका. सर्वांच्या समक्ष दादोजी कोंडदेवांनी ज्या हाताने आंबा तोडलेला आहे त्या हाताच्या अंगरख्याची बाही तोडून टाकली आणि उर्वरित आयुष्यामध्ये एकच बाही असलेला अंगरखा परिधान केला. याला स्वयंशासन असं म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज ही पण 350 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली. अलीकडची गोष्ट सांगतो. माणसांच्या आचारामध्ये, विचारामध्ये आणि उच्चारामध्ये किती एकवाक्यता होती. प्राचार्य नवलगुणकर सर यांनी मोठं एक सुंदर उदाहरण सांगितलं होतं. मला आठवतं ते. लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनातलं ते उदाहरण होतं. लाल बहादूर शास्त्रीजी हे आपल्या देशाचे पंतप्रधान होते. पण पंतप्रधान होण्याच्या अगोदर ते काँग्रेस कार्यकारिणीमध्ये लेखनिकाचं काम करत. दर महिन्याला त्यांना 60 रुपये पगार मिळत असे. त्यात ते आपला प्रपंच चालवत. एक दिवस त्यांचा मित्र घरी आला आणि तो म्हणतोय की शास्त्रीजी मला 60 रुपयाची आवश्यकता आहे. मला डॉक्टरांचं बिल द्यायचं आहे. डॉक्टर त्याशिवाय पुढचं औषधोपचार करायला तयार नाहीत. काही कर पण मला 60 रुपये दे. शास्त्रीजी म्हणाले अरे पगार तर मला 60 रुपये मिळतो. कसा बसा प्रपंच भागवतो. मी एवढे पैसे कुठून देणार? पण तो ग्रस्त काकुळतीने पुन्हा पुन्हा विनंती करत होता. शास्त्रीजींच्या पत्नी आतल्या घरात सगळं ऐकत होत्या. त्यांनी शास्त्रीजींना आतल्या घरात बोलावलं. एका डब्यामधून 60 रुपये काढले. शास्त्रीजींच्या हातात दिले. शास्त्रीजींनी ते पैसे घेतले. आपल्या मित्राला दिले. तो मित्र निघून गेला. प्रसंग संपला. शास्त्रीजी घरात आले. आपल्या पत्नीला विचारलं अगं तू एवढे पैसे आणलेस कुठून? 70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. विचारलं अगं तू एवढे पैसे आणलेस कुठून? तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही जेव्हा पगार माझ्याकडे आणून देता ना त्यातले मी फक्त 55 रुपयेच खर्च करते आणि 5 रुपये शिल्लक ठेवते. दर महिन्याला 5 रुपये शिल्लक ठेवून 12 महिन्याचे 12 गुणिले 5 असे 60 रुपये माझ्याकडे शिल्लक होते आणि ते मी तुम्हाला देऊ शकले. हाही प्रसंग इथे संपला. शास्त्रीजी 8-11 वाजता आपल्या कार्यालयामध्ये गेले. कागद घेतला आणि पेन घेतला. कार्यकारिणीच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं, निवेदन लिहिलं आणि त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं इथून पुढे दर महिन्याला मला फक्त 55 रुपये पगार देण्यात यावा कारण 55 रुपयात माझं घर भागतं. याला संस्कार म्हणतात. याला विचाराची उंची म्हणतात. मंडळी अशी माणसं आपल्या भारतामध्ये होऊन गेली. लांब कशाला अगदी 10-15 वर्षापूर्वीचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती महामहिम स्वर्गीय अब्दुल कलाम हे जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आपला पाय ठेवला तेव्हा त्यांच्या हातामध्ये 2 बॅगा होत्या. एका बॅगमध्ये त्यांची कपडे होती आणि एका बॅगमध्ये त्यांची वाचायची पुस्तकं होती. 5 वर्षाची कारकीर्द यशस्वीपणे पार पाडली आणि जेव्हा 5 वर्षानंतर पुन्हा ते राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले त्याही वेळेला हातात 2च बॅगा होत्या. एका बॅगमध्ये त्यांची कपडे आणि दुसऱ्या बॅगमध्ये त्यांची पुस्तकं होती. आचाराला विचाराची जोड असावी लागते. विचाराला उच्चाराची जोड असावी लागते. मंडळी भारत देश खूप महान आहे. आपल्या देशात अशी माणसं होऊन गेलीत. एत वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून मोठ्या माणसांचा आदर्श आमच्यामध्ये येणं हे जास्त गरजेचं आहे.
आज आमच्या ज्येष्ठ नागरिकांवर फार मोठी जबाबदारी आहे. आपण जसं वागतो, आपण जसं बोलतो, तशीच पुढची पिढी करणार आहे. मी जेवायला बसल्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन ताटाभोवती मी फिरवत असेल, देवा अन्न दिलीस मज, तुझे आभार मानू किती, आईनेही पदार्थ सुंदर नव्हे, केले प्रयासे किती, अशा प्रकारची प्रार्थना म्हणत असेल, चित्राहुती देत असेल आणि माझी नात ज्या वेळेला पाहत असेल त्यावेळेला जेवतानासुद्धा ती अशाच पद्धतीने जेवण करेल. मोठ्या माणसांचं जसं अनुकरण असतं तशीच पुढची पिढी करत असते. मी अगदी विनोदाने सांगत असतो, वडील संध्याकाळी घरी येत असताना जर लेझीम खेळत येत असतील तर मुलगा हरिपाठ म्हणणार आहे का? आमची पिढी चांगली व्हावी असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर आपल्यावर बंधन आणणं हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला असं वाटतं माझी मुलं रामलक्ष्मणाप्रमाणे झाली पाहिजेत, भरताप्रमाणे झाली पाहिजेत, पण त्यासाठी आम्हाला दशरथ होणं गरजेचं आहे, त्यासाठी आम्हाला कौशल्या होणं गरजेचं आहे, तरच हे सगळं शक्य आहे. एत वडील जे जे करती, त्या नामधर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि म्हणून आपलं आचरण हे जास्त महत्त्वाचे आहे. देखई फळाची या आशा, आचरे कामको जैसा, कर्मे भरू होवा तैसा निराहारी. आणि म्हणून जसं एखादा कर्म करणारा माणूस फळाची अपेक्षा धरून कर्म करत असतो, ती कर्म ही योग्य नाहीत. म्हणून फळांची अपेक्षा न धरता जी कर्म केलेली असतात ती फलद्रूप होतात. देखे पुढीलांचे ओझे, जरी आपला माथा घेईजे, तरी सांगई की न ताटीजे धनुर्धरा. आणि म्हणून पुढीलांचे जे संस्कार आहेत, मोठ्यांचे संस्कार आहेत, ते आमच्या जीवनात आले पाहिजेत. तरी उचित कर्मे आघवी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. म्हणून अर्जुना, तू एकच काम कर, जी उचित कर्म आहेत ती उचित कर्म मला तू अर्पण कर. आणि मला कर्म अर्पण केल्यानंतर फळ मिळेल किंवा नाही याची चिंता तू करू नकोस, कर्म फक्त तू कर. आणि म्हणून त्यांनी आणखीन पुढचा भाग सांगितला, आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमान्यू झणी चित्ता रिगोनेसी. हे कर्म मी करतो आहे म्हणजे मी करता आहे हा अभिमान मनामध्ये बाळगू नकोस. माणसाने नेहमी हेच करावं. जेव्हा आपल्या हातून काही सत्कर्म घडतात ना, तेव्हा ही कर्म करत असताना हे मी केलं, हे मी केलं असं ज्या वेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला त्या संपूर्ण केलेल्या कर्मावर पाणी पडतं. म्हणून आपण केलेली कर्म त्या ईश्वरार्पण बुद्धीने करावे. माझ्याकडून जे कर्म घडत आहेत हे मी करत नाही, तर भगवंत मला बुद्धी देतात आणि त्यानुसार माझ्याकडून जी चांगली कर्म घडतात ती मी भगवंताला अर्पण केली की त्यातून मिळणारा आनंद हा फार मोठा असतो. म्हणून पुन्हा भगवंत सांगतात, आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वाचुनी काही बोलो नये. आता तू बाकीचं काही बोलू नकोस, तू हा संग्राम आहे, हे युद्ध आहे, आणि या युद्धाच्या प्रसंगी तुझ्या मनामध्ये जो काही कारुण्यभाव निर्माण झाला आहे तो तू दूर कर. आणि आता जो कर्ममार्ग सांगितला तुला, आता जो तुला कर्मयोग सांगितला, हा कर्मयोग, यातून तू निशंक हो, संभ्रम दूर कर, हातात धनुष्य घे आणि लढायला सुरुवात कर. मंडळी, आपण कर्मयोग एवढ्यासाठी ऐकायचं आहे, एवढ्यासाठी त्याचं चिंतन करायचं आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रसंग निर्माण होतात. म्हणून माणसाने चांगली कर्म करावीत. ज्या कर्माचा अहंकार माणसामध्ये बाळगू नये, मनामध्ये बाळगू नये. जी कर्म आहेत, चांगली कर्म आहेत, ती त्याला अर्पण करावी आणि आपल्या जीवनातलं सार्थक करून घ्यावं. हाच एक सुंदर विचार आज या चिंतनाच्या माध्यमातून आपण घेऊन जाऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.